विद्यार्थी मित्रांनो, आज आपण टेस्ट नंबर 11 मधील उदाहरण पाहू। यातलं 21 नंबरचं उदाहरण पहा। x व 180 यांची बेरीज 310 आहे, तर x ची किंमत किती? आता पहा, x अधिक 180 यांची बेरीज किती? 310। आपल्याला x ची किंमत काढायची, तर x बरोबर आपल्याला माहित आहे बाजू बदलल्यानंतर चिन्ह बदलतं। हे 310 180 ची बाजू बदलली, अधिकचे काय होतील? वजा 180। म्हणून x बरोबर वजाबाकी करा, 0 8 आणि 3 11, इथला हाचा इथं 2 2 आणि 1 3, म्हणजे x ची किंमत किती आली? 130। 22 नंबरचं उदाहरण। एका संख्येची चौपट 24 आहे, तर ती संख्या कोणती? समजा आपण एक संख्या x मानू, तिची चौपट म्हणजे गुणिले 4। x ची चौपट म्हणजे x गुणिले 4 किती? 24 आहे। यावरून आपल्याला x ची किंमत काढायची। x बरोबर 24। आता पहा, गुणाकारामध्ये बाजू बदलल्यानंतर अंशात असेल तर छेदात किंमत येते। 4 काय होतील? इकडे गुणिले, इथं काय होतील? भागिले। 4 1 4, 4 6 24। म्हणून x बरोबर किती आले? 6। म्हणजे ती संख्या कोणती? 6। कारण या संख्येची चौपट किती? 6 चौक 24। 23 नंबर। एका परीक्षेत सोहमला 800 पैकी 736 गुण मिळाले, तर त्याला किती टक्के गुण मिळाले? आता पहा, 800 पैकी 736 मिळाले, तर आपण लिहितो कसं? 800 पैकी 736 गुण सोहमला मिळाले, बरोबर। आपल्याला किती पैकी काढायचे आहेत? किती टक्के गुण मिळाले? टक्के म्हणजे काय? 100 पैकी किती? तर 100 पैकी त्याला x मिळाले। आपल्याला किंमत कशाची काढायची? x ची। पहा, 800 पैकी 736 मिळाले, तर 100 पैकी किंमत काढायची आपल्याला x। आता पहा, दोन्ही बाजूला छेदामध्ये संख्या असतील तर त्यांना भाग देता येतो। हे 2 2 शून्य गेले, अंशा छेदाला भाग द्या। 8 1 8, 8 9 72, खाली 1 राहिला, 8 2 16, म्हणजे x ची किंमत किती आली? 92। म्हणजे त्याला किती टक्के गुण मिळाले? 92%। म्हणजे 100 पैकी 92 गुण मिळाले, म्हणजे 92% गुण मिळाले। 24 नंबरचं उदाहरण पहा। 99 किलोग्रॅम चे 4400 ग्रॅम सी असलेले गुणोत्तर किती? आता पहा, 99 किलोग्रॅम, 99 किलोग्रॅम आपल्याला माहित आहे 1 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम? 1000 ग्रॅम। 99 किलोग्रॅमला काय करावं लागेल? त्यावरती 3 शून्य द्यावं लागतील। म्हणजे 99 किलोग्रॅमचे किती झाले? 99,000 भागिले 44,000 ग्रॅम। आता हे ग्रॅम आहे, हे सुद्धा ग्रॅम, ग्रॅम कॅन्सल होतील। म्हणजे पहा, 3 3 शून्य गेले, कितीनं भाग जाईल? 11। 11 चौक 44, 11 9 99, बरोबर। उत्तर किती आलं? 9/4। इथं 9/4 आहे का? नाही। मग ह्याला यापैकी 9/4 कशाचा भाग करेल? पहा, म्हणजे 2 अंशा छेदाला जर गुणलं, 9 2 18, 4 2 8, म्हणजे कोणतं उत्तर येईल? बरोबर, अंशा छेदाला 2 न गुणलं, 18/4 2 8, म्हणजे उत्तर बरोबर कोणतं आहे? 18/8। 25 नंबर। 3 एकर शेतीची मशागत करण्याकरता ट्रॅक्टरला 12 लिटर डिझेल लागते, तर 19 एकर शेतीची मशागत करण्यासाठी किती लिटर डिझेल लागेल? आता पहा, 3 एकर साठी किती लिटर
लागतं डिझेल 12 लिटर. तर आपल्याला किती एकरसाठी काढायचं आहे? 19 एकरसाठी आपण x लिटर मानू. आता ह्याला भाग द्या. 3 एक 3, 3 चौक 12, म्हणून x बरोबर 4 गुणिले 19, x बरोबर 76. म्हणजे किती लिटर डिझेल लागेल? 76 लिटर. याला उत्तर.